मिरज तालुक्यात गुंडेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या साहित्य पुरवठा बिलाच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकारी वर्षा शंकर कदम वय 40 आणि लिपिक शरद दत्तात्रय चौगुले वय 40 यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिरज तालुक्यातील गुंडेवाडी ग्रामपंचायतीतील साहित्य पुरवठ्याचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी सुरुवातीला 1,28,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तडजोडीनंतर ती रक्कम 95,000 रुपयांवर आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित ग्रामविकास अधिकारी वर्षा कदम आणि लिपिक शरद चौगुले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। तक्रारदारांनी ग्रामपंचायतीचे साहित्य पुरवले होते, त्याचे बिल प्रलंबित होते। बिल मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडे 1,28,000ची मागणी करण्यात आली होती। तडजोडी अंतर्गत 95,000 देण्याचे कबूल करण्यात आले होते। याबाबत तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर चौकशी अंती पैसे मागितले असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून नागरिकांनी लाच मागितल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे।